हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आहे शुक्रवार आणि आज ना एक्झिबिशनचं सगळं म्हणजे जे काही असेल सगळ्यांचं द्यायचं आहे, स्कूलमध्ये सबमिट करायचं आहे आणि त्याच्यामुळे मुलांचे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत काय काय मुलांचे, त्यामुळे व्हॅन नाही आहे। त्यामुळे आज ह्या दोघांना पण सोडायला जायचं आहे मला। येताना व्हॅन आहे पण जाताना नाही आहे त्याच्यामुळे, आणि स्कूल पण लेट ठेवले आराध्याचं 1:30ला। मग 1:30ला दोघांना पण मला सोडायला जायचं आहे आणि त्याच्याबरोबर आराध्याची फ्रेंड पण आहे, कारण तिचे मम्मी पप्पा जॉबला जातात आणि मग तिला पण सोडायचं आहे। तर आम्ही तिघं आणि मी असे आम्ही चौघं जाणार आहे। तर मला 1 वाजेपर्यंत सगळं काम उरकायचं आहे आणि त्याच्यामध्ये वेळ झालेला मला उठायला, तर पटपट उरकलं। अगोदर अंघोळ केली, पीठ वगैरे मळून ठेवलेलं आणि जी चवळी मी रात्री भिजत घातलेली ती शिजवून पण घेतलेली मीठ टाकून। चवळी एका साईडला शिजलेली, पाणी तापून ठेवलेलं यांच्यासाठी आंघोळीला, आणि आता आंघोळीनंतर चपात्या करून घेते। आणि मला आंघोळ केल्यानंतर एवढी तहान लागते ना, लगेच मला पाणी प्यायला लागतं आणि गडबडीत मी विसरले होते। मग काय उभ्या उभ्याच पटकन कसं तरी पाणी पिलं। आणि जेव्हा आपल्याला जायचं असतं ना कुठं, तेव्हाच नेमका लेट होतो, उशीर होतो उठायला आणि तब्येत पण जरा बरी वाटत नव्हती, त्यामुळे उठूशीच वाटत नव्हतं, पण जाणं तर भागच होतं। आणि ती पण येणार होती आराध्याची फ्रेंड, तिला पण सोडायचं होतं आमच्याबरोबरच, त्यामुळे आज मला तिघांना घेऊन जायचं होतं। आणि एवढे मोठे या दोघांचे पण प्रोजेक्ट नव्हते म्हणून बरं, नाहीतर मोठमोठे प्रोजेक्ट असते तर मग काय खरंच नव्हतं। छोट्या छोट्या डॉल होत्या, तिची पण डॉल होती आणि आराध्याची पण डॉल होती। आणि सेम आदिराजचा टायमिंग जरा उशिरा होता, पण व्हॅनच्या टायमिंगपर्यंत मी घरी येऊ शकले नसते, त्याच्यामुळं मग त्याला पण लागलेच घेऊन गेलेले। आणि नेमकं झालं असं, डब्यासाठी मी पटकन उठले, उरकायला घेतलं आणि ह्यांनी चवळी शिजवलेली बघितली की म्हटले मला डबा नको, मला चवळीची भाजी नाही आवडत। तर मग म्हटलं अंड्याची बुर्जी वगैरे देते, तर ते म्हणले नको, मला डबाच नको, मी घरीच खाऊन जाईन। मग त्यांना ऑमलेट केलं आणि चपाती आणि ऑमलेट खायला दिलं। मग नाश्ता करूनच ते गेले, डबा काय नेला नाही। पण काय होतं की आमच्यासाठी काय होईना स्वयंपाक करावाच लागतो, त्यामुळं मग मला असं वाटतं सकाळीच डबा किंवा चपाती भाजी उरकलं तर बरं पडतं। ह्या दोघांना पण चपाती भाजी द्यावी लागते ना टिफिनला, त्यामुळं मग मी करतच असते, जरी ह्यांना टिफिन नसला द्यायचा तरी ते जे काय असेल ते खाऊन जातात, टिफिन नाही नेला तरी। मग नाश्ता करायचा तरी ताप वाजतो चपाती भाजी खाऊन गेल्यानंतर, त्यामुळं असं ठरलेलं की चपाती भाजी रेग्युलर करायचीच। तर चपाती करत करत मग ह्या दोघांना पण उठवायला जायचे, पण ती दोघं तेवढ्यापुरती उठायची परत झोपायची, असं करतात दररोजच हे। चपाती करत करत किंवा मी टिफिन बनवत त्या दोघांना उठवते, पण त्यांना उचलून आणल्याशिवाय ती उठतच नाहीत दोघं पण। आणि मग कधी कधी हे वरडलं ना मग उठून येतात घरात आणि परत घरात पेंगत बसतात। तुम्हाला दाखवते मी कशी एक जागा धरतं आणि एक जागा धरतं, तिथे पण 5-10 मिनटं ती पेंगत बसतात, नंतर ओरडून ओरडून मग ती ब्रश वगैरे करायला घेतात। तर बघा हा येऊन बसलाय फ्रीजपाशी असा पेंगत, आणि आराध्या दाखवते का आराध्याने इकडची जागा धरली आहे। असंच असतं दररोज यांचं, 10-15 मिनटं याच्यातच जातात। त्याच्यानंतर मी जी डॉल बनवली होती तिला जी ओढणी असते ती बसवायची होती, ती बसवली नव्हती मी अजून। मग मोबाईलवरती बघितलं की राजस्थानी लोक म्हणजे कशा पद्धतीने घेतात आणि त्या पद्धतीने लावली। तर ही चुनरी आहे माझ्याकडं, तर तीच लावणार होते मी, कारण चुनरी लावली तरी चालत होती, मी मोबाईलवर बघितलेलं। आणि याला ज्या डॉलला कमीत म्हणजे खूप टाचण्याच लावले, ती ड्रेस जो शिवला आहे ना त्यांनी पण टाचण्याच मागे लावल्यात, तुम्हाला दाखवते। आणि फॅन्सी बनवली आहे त्यांनी। तर राजस्थानी लोकांचं कसं म्हणजे 3/4 स्लीव्ज असतात, खूप मोठं ते असतं। तर मी जे शिवायला सांगितलेलं ना, मी ज्या टेलरकडे दिली होती, त्यांनी तिला एवढी फॅन्सी केली की तिचं बघू शकताय, खूपच फॅन्सी केलेली। तर ते म्हणले की अभी के ज़माने की राजस्थानी मॉडेल आहे, तो वैसे बनाई मैंने। तर मी म्हटलं जाऊ दे, कशी का होईना बनवली आहे ना। आणि असं पण ओढणीनं अर्धनिम्म म्हणजे ते झाकूनच जाणार होतं, त्याच्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे, काय नाही होत। आणि मी ट्राय करत होते, आणि ही चुनरीचं कसं असतं व्यवस्थित बसतच नव्हती, त्याच्यामुळे मला भरपूर वेळा ते काढावी लागली। आणि बहुतेक करून मी सगळीकडे टोचल्या होत्या। आराध्याला सांगितलेलं की व्यवस्थित लक्ष दे म्हणून, हात वगैरे लावू नको। तसं पण टीचर लोक स्कूलमध्ये गेल्यानंतर बघणार होते मॉडेल्स कोणाकोणाच्या कशा आहेत आणि त्यानुसार मार्क देणार होते। सांगितलेलं 30 मार्क आहेत, मग काय माहिती। आणि त्याप्रमाणे मग मुलांकडे तर देणारच नव्हते, एक्झिबिशन उद्या आहे त्याच्यामुळे तिथे ठेवण्यासाठी मॉडेल्स हे तयार केली। तर
अशीवाली मी अगोदर चुनरी लावली होती. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं की आपण मोबाईलमध्ये बघूया आणि नंतर मग मी मोबाईलमध्ये बघितलं आणि जसं ती लोक लावतात ना तसं ते मग ट्राय केलं आणि लावले. तर फायनल तुम्हाला दाखवते आता कशी झाली आहे. तर आपल्याला तर एवढं मला तर काय एवढं जमत नाही याच्यामधलं असलं काय सजवायचं धवायचं. मी रात्री पण दीदीला बोलवलं होतं, म्हटलं मला थोडीशी आयडिया दे कसं कसं हिला सजवू. मग तिनं फार तिच्याकडं थोडंफार सामान वगैरे होतं ते दिलेलं. पण ही बाहुलीला काहीच लावता येत नव्हतं, काही म्हणजे काहीच लावता येत नव्हतं. म्हणजे जे आपण गळ्यातलं कानातलं घालतो एकदम छोटं छोटे आहे ना बाहुली, तर छोटं नव्हतं आपलं साईजचं, मोठं मोठं होतं. मग त्याच्यामुळे ते काहीच मला लावता आलं नाही. मग मी दुकानातून दुसरं जे आपण ग्रेटिंग्स आहे ते बनवताना जे साहित्य लागतं ते थोडंफार आणलं होतं आणि त्यानुसार मग ते लावलं होतं. एवढं काय क्रिएटिव्हिटीचं मला जमत नाही, त्यानुसार बघून बघून अशी लावली. आणि हे च्युनरीचं कसं कपडा वेगळा असतो ना, ते फुगतेच जास्त, त्यामुळे व्यवस्थित बसत नव्हती. तरी पण माझ्या पद्धतीनं मी लावली व्यवस्थित आणि केली अशी तयार तिला. तर अशी झाली आपली राजस्थानी मॉडेल. जरा तरी राजस्थानी वाटते का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर मला भाजी करायची होती. चवळीची भाजी मी केलीच नव्हती, ऑमलेट ह्यांना करून दिल्यामुळं. आणि अजून भांडी आणि कपडे लावलेली मशीनला. 12 वाजलेले, सगळं बाकीचं काम उरकस तोपर्यंत देवपूजा वगैरे सगळं. तर पटकन 1 वाजेपर्यंत मला सगळं उरकायचं होतं, त्यामुळे माझी गडबड चाललेली. आणि आराध्या आणि आदिराज बाहेरच खेळत होते क्लासवरून आल्यानंतर. आणि आराध्याला खायचं होतं ऑमलेट, त्याच्यामुळं तो तवा मी तसाच ठेवला होता, घासला नव्हता. मग पहिलं तिला ऑमलेट करून दिलं, म्हणजे दोघांना पण. त्यांना जेवायला दिलं आणि मग मी माझं काम पटपट पटपट 1 वाजेपर्यंत उरकलं. आणि आज झालं असं की छान चपाती आम्ही सगळ्यांनी म्हणजे खाल्ली होती. ह्यांनी चहा आणि म्हणजे ऑमलेट आणि चपाती खाल्ली होती. नेमक्या आज चपात्या कमी झाल्या आणि मला चपाती शिल्लक राहिली नव्हती. मला तर एवढी भूक लागलेली की काय विचारूच नका. मग एक अर्धीच चपाती होती, मग त्याच्याबरोबर भाजीबरोबर मी कशी तरी खाल्ली आणि या दोघांना सोडायला गेले स्कूलला. तर स्कूलमध्ये गेल्यानंतर बघा 1ली ते 4थीच्या मुलांचे प्रोजेक्ट होते आणि एवढं ट्रॅफिक होतं ना की आम्हाला खूप मागे उतरावं लागलं आणि तिकडून चालत यावं लागलं, एवढं ट्रॅफिक होतं. आणि खूप मोठे मोठे प्रोजेक्ट मुलांनी बघितलेत. उद्या एक्झिबिशन आहे तर उद्याच सगळं आता बघायला मिळेल. खूप मस्त मस्त बनवलेत. आणि इथे आदिराजला सोडायला टाईम होता, त्याच्यामुळे इकडे बाजूला बसलेलो आम्ही. आणि तो रुसलेला कारण त्याची कंप्लेंट आलेली आणि मी त्याला ओरडले होते म्हणून. तर वाजलेले आहेत 3 आणि आता मी जेवाय घेते. तसं जेवण गेलेली थोडंसं मी, त्यामुळे भूक नव्हती. आता जेवते. तयार झाली म्हटल्यानंतर रील्स काढणारच, त्यामुळे आधी रील्स काढल्या आणि आता जेवण करून घेते. आणि मला नंतर ब्लॉग टाकायचा आहे, त्याचं जरा थोडंसं हे करायचं आहे काम बाकी, तर ते करायचं आहे. तर चला बाय, मी जेवते. असंच कंटिन्यू राहा. आणि हो, तुम्ही अजून पण मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि छान छान आपले रील्स तिथे बघा आणि आवडले तर नक्की लाईक पण करा. तर मी खाली मेन्शन करेनच माझा इंस्टाग्रामचा ID, तसं सांगते पण तुम्हाला. वर्षा भागवत 06 हा माझा इंस्टाग्रामचा ID आहे. तिथे पण जाऊन मला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. छान छान रील्स बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर गरम गरम ज्वारीची भाकरी केली, कारण आज चपातीच मला शिल्लक नाही राहिली, जी होती ती थोडी खाल्लेली मघाशी. तर भाकरी केली गरम गरम आणि चवळीची उसळ. तर 5:30 वाजता आदिराज आला स्कूलवरून आणि तो रुसलेलाच होता माझ्यावर, कारण मी त्याला ओरडलेले स्कूलमध्ये. त्याची कंप्लेंट आलेली की तो मारतो म्हणून मी थोडं ओरडलेले. आणि ज्यांनी कंप्लेंट केली त्या बाळाची मम्मी पण ओरडलेली की परत असं नाही करायचं. आणि त्याला खूप हे वाईट वाटलेलं आणि जातच नव्हता स्कूलमध्ये. मी जबरदस्ती पाठवला, तर रडत रडत गेला. मला पण कसं तरीच वाटलं. मग घरी आल्यानंतर त्याला म्हटलं काय देऊ तुला खायला, तुझ्या आवडीची भेळ बनवू का? तर हा बोलला आणि मग मस्तपैकी त्याच्या आवडीची भेळ बनवली आणि मग त्याने माझ्याशी बच्चू घेतला. तर असा होता छोटासा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा. बाय.